तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात परमार टेक्निकल. आणि बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ घेऊन आलो, कारण की काही आर्थिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता. पण आपण व्हिडिओला पुन्हा सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि असे नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तर ई-के-वाय-सी करताना ज्याची चूक झालेली आहे, त्यांचं आता काय होणार आहे आणि काय करावं लागेल? त्यांची चूक सुधारणार आहे की काय? की कसं चूक सुधारायची किंवा एडिट होईल किंवा री-के-वाय-सी होणार आहे की? अशा बऱ्याचशा कमेंट येत आहेत. त्याचबरोबर त्यांनी काय करावं आणि त्यांना पैसे थांबणार तर नाहीत ना, अशी चिंता वाटून राहिली. पण याचं सोल्युशन काय? ते आज आपण या व्हिडिओच्या मधून बघणार आहोत. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर माझी लाडकी बहीण योजना जी ई-के-वाय-सी आहे, ती 2 महिन्याची मुदत दिलेली आहे आणि 2 महिन्याची मुदत दिल्या कारणाने सुद्धा अदिती तटकरे मॅडमसुद्धा अजून देखील म्हटलेलं आहे, की जर लाडकी बहीणची जी के-वाय-सी करताना प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याचशा येत आहेत, तर अजून देखील मुदत वाढेल अशी त्यांनी म्हटलेलं आहे. पण वाढल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे. पण तरीसुद्धा माझी लाडकी बहीण ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा खूप साईटचा प्रॉब्लेम आहे. कारण की ई-के-वाय-सी सतत प्रयत्न केले असल्या कारणाने हाय ट्रॅफिक म्हणून म्हणजे बऱ्याचशा महिला या प्रयत्न करत राहिल्या आणि करत आहेत. तर सुद्धा ज्याची के-वाय-सी झाली आणि नाही झाली त्यांनासुद्धा या महिन्याचे पैसे हे पडलेले आहेत आणि पडणार आहेत. ज्यांना अजून पडले नसतील तर पडणार आहेत. तर ई-के-वाय-सी करताना त्यांनी एक पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, की तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत की किंवा तुम्ही सेवानिवृत्त आहेत. तर तिथे तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे. तर तुम्ही तिथं काय केलं असेल, नाही केलं असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. पण यापुढे तुम्हाला होय करायचं आहे. कारण की तुम्ही प्रश्न नीट वाचा. त्यांनी प्रश्नामध्ये थोडा गोंधळ घातलेला आहे. तर तुम्ही प्रश्न नीट वाचा, तिथं होय करायचं आहे. आणि नाही केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला घाबरायचं कारण आहे. कारण की तुम्ही जर सेवानिवृत्त किंवा कर्मचारी नसाल, तर ते त्यांना दिसणार आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे, की तुम्ही एका कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित जर लाभ घेत असाल आणि नाही केलं असेल, तरी त्यांना ते दिसणार आहे आणि चिंता करण्याची गरज नाही आणि कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. त्यांना पण तुम्ही एक कुटुंबामध्ये 2 जर विवाहित असाल आणि लाभ घेत असाल, तर तुम्हाला रेशन कार्ड हा विभक्त करून के-वाय-सी एकाची करायची आहे. विभक्त केल्यानंतर तुम्हाला दोघींनाही पैसे ते चालू राहणार. त्याचबरोबर त्यांनी नाही असं केलेलं आहे ते त्यांना बरोबर दिसणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे, की त्यांनी पहिल्या स्वघोषणापत्राला आपल्याकडून साईन करून घेतलेलं होतं. ते तुम्हाला आधी वाचण्याची गरज होती, कारण इलेक्शन असल्याकारणाने त्यांनी सगळ्यांना पात्र केलं होतं. पण आता त्याच्यावर अटीनुसार ते अ, माझ्या लाडकी बहिणींना अपात्र ठरवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नाही केलं असेल तरी काही गरज नाही. त्यांना चिंता करण्याची गरज नाही. पण आता तुम्ही जर करत असताना ई-के-वाय-सी तुम्ही होयच करायचं आहे दोन्ही ठिकाणी आणि सबमिट करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तर पुढे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.